दीदी तर एक्सेप्शनल केस आहे. दीदी घरी गेल्यावर ट्राय करून बघ ना. आय होप दीदी जास्त लुटणार नाही मला. अरे दीदीला फोन कर, ट्रायल रूम मध्ये पडली काय विचार. जे पण मला भेटेल मला माहिती आहे मला काय घ्यायचं. बापरे, आज तर फुल मजा चालली आहे माझी. कोण दीदीसाठी सरप्राईज आहे तर दीदी म्हणेल तेच खाणार आपण. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही सरप्राईज प्लॅन केला आहे दीदीसाठी. दीदीचे 250K यूट्यूब सबस्क्रायबर झाल्याबद्दल. तर आम्ही तिला गिफ्ट घेऊन देणार आहे, पण एक शर्त आहे दीदी. शर्त अशी आहे की चीट्स केलेत आम्ही. जी काय तुझ्या चीट मध्ये लागेल ते आम्ही तुला घेऊन देणार आहे. ओके, पण आधी तर एक चीट अशी आहे की ऑनलाईन ऑफलाईन. आधी ती पहिली तुला सिलेक्ट करायला लागेल. डन गाईज. पण एकच सिलेक्ट करायची. पण जर त्या दोन चीट्स मध्ये असं असेल जे मला दोन्ही पाहिजे असेल तर तसं नाही चालणार. एकच काहीतरी भेटणार आहे तुला. युट्यूब वरती 250K झाल्याबद्दल बोल काहीतरी. थँक्यू सो मच. चला आपण फर्स्ट सीट सिलेक्ट करायला होते तुला. बघू काय होतंय. फर्स्ट सीट बघू. त्यामध्ये काय एक सिलेक्ट कर. एक आहे ऑनलाईन, एक आहे ऑफलाईन. ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन आली तर ऑनलाईन शॉपिंग. हा, ऑनलाईन आली तर ऑनलाईन शॉपिंग करायची. ऑफलाईन जर आली तर ऑफलाईन शॉपिंग करायची. ठीक आहे. ऑफलाईन. मला ऑफलाईन शॉपिंग इतकी जास्त आवडते की आता मला जे भेटेल जे दिसेल ते मी घेणार आहे. नाही, नाही, त्यात नाही. पण काय त्यात पण सिलेक्ट करायचंय की तुला काय घ्यायचंय. त्याच्या पण वेगळ्या चिट्ट्या बनवल्यात आम्ही. तर आता आम्ही चाललोय. दीदीने ऑफलाईन चिट सिलेक्ट केली होती. आता ऑफलाईन शॉपिंग साठी चाललोय दीदीच्या. कुठं जायचं पहिल्यांदा सांग. मला वाटतंय की मला बघायला लागेल. तो बोललाय की मला तो अजून 2 ऑप्शन्स देणार आहे की तुला हे घ्यायचंय की ते. तर मग मला तू आधी ते 2 ऑप्शन्स दाखवल्यानंतर मला समजेल की ते कुठे मिळेल. त्यामुळे मग मला असं वाटतं आपण मॉलमध्ये जाऊयात आता. सो गाईज, ट्रॅव्हल ब्लॉग मी प्लॅन करतेय. पण आत्ता आम्हाला 250Kचं सेलिब्रेशन करायला जवळपास कुठेतरी जायचं होतं की आम्ही सगळे जाऊन कुठेतरी मिनी सेलिब्रेशन करू. आणि असं नाही, आम्ही दोघं आता गेलो पण होतो. आय गेस ते फुटेज पार्ट या ब्लॉगच्या एंडिंगला लावेल. आम्ही छोटं सेलिब्रेशन केलं सुद्धा. पण ते नाही काय अशा आधी कसं करायचो आपण की 1 मिलियनचं सेलिब्रेशन पण आपण खूप मोठं केलं इंस्टाग्रामचं. पण मला वाटतंय 1 मिलियन जेव्हा युट्यूबला होतील त्याचं सेलिब्रेशन आपण खूप मोठं करूया. तर मला असं वाटतंय की या 15 डेज मध्ये तर आम्ही कुठेतरी एक शॉर्ट ट्रिप प्लॅन करतोय जिथे असं वाटेल की आपण शॉर्ट ट्रिप होऊ शकते. आता दीदीने मनाव घ्यायला पाहिजे फक्त. आणि त्यामध्ये दीदी ब्लॉग करणार आहे तू. मी ब्लॉग करणार आहे माझा. मला असं वाटतं तुझ्या ब्लॉगला कन्फर्म समजतील पण माझ्या ब्लॉगची एवढी गॅरंटी द्यायची. माझे ब्लॉग तर असतात, फिक्स असतात. आता बघ आमचा फलटणचा ब्लॉग पण झाला. फलटणच्या ब्लॉगला पण चांगला रिस्पॉन्स दिला सगळ्यांनी. लास्ट ब्लॉग मॅच, अरे मी त्याच्या आधीच्या मॅच मध्ये बोलले की तुम्ही लोक एक पण मॅच जिंकत नाही आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये यांनी मॅच जिंकून दाखवली. ज्यांनी तो ब्लॉग बघितला नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा. तो इतका कॉमेडी ब्लॉग झालाय. मॅच सुरू व्हायच्या आधी भांडणं झाल्यात. आम्ही फायनलच्या आधी भेळ समोसा खातोय. यांची सवय आहे पहिल्यापासून. ते फलटणला गेले की तेच खातात कोणत्याही मॅचला. तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर बघा. त्यामध्ये यांनी सांगितलंय की याला स्कूल मधनं कसं काढून टाकलं होतं याला आणि याला आणि का काढून टाकलं आमचा. हा, आणि अजून एक. हा ब्लॉग कंटिन्यू करा. बघू आपण दीदी कोणती चिट सिलेक्ट करते आणि तिला काय काय भेटतंय. एंड ऑफ दी ब्लॉग मी सगळं दाखवेल की यांनी मला काय काय घेऊन दिलं आणि आज मला काय काय भेटलं. सो लेट्स सी. नेक्स्ट सीटची बारी. बघू दीदी काय सिलेक्ट करते आता. लेट्स गो गाईज. मला खूप दिवस झालं घ्यायचं. आय होप दीदी जास्त लुटणार नाही मला. 15 मिनिट झालेत. दीदी अजून काय सिलेक्ट करत नाहीये. काहीच नाही भेटत आहे मला लवकर. दीदीला जे पाहिजे ते भेट नाहीये. जे चीट मध्ये सिलेक्ट केलंय. चीट बदलायची आहे हा, तुला. चीट बदलायची. काय आता तू मेकअप सिलेक्ट केलं. नाही, मी स्किन केअर सिलेक्ट केलं. Sorry, हा, पण जे skin मी care. स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरते ते
आता इथे अवेलेबलच नाही आहे. लास्ट टाइम तिथे होतं, मग ते बोलतात की आउट ऑफ स्टॉक. तर मग मी आता दुसरं स्किन केअर कसं वापरू, म्हणून मला मेकअपची चीट आहे. बरं मी चीट बदलून देतो मग, मेकअपची चीट घे. ठीक आहे दीदी, घरी गेल्यावर ट्राय करून बघ ना. इथंच आपला दिवस जायला का. इथं म्हणतात की व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. समीर, अरे शॉपनर ठेवलंय ह्यांनी, जाऊन दे, आपण ऐकतो का कोणाचं. इथं अलाउड नाही आहे शूटिंग म्हणलं. त्यांना काय, त्यांना आता दाखवायला लागलं डायरेक्ट. दीदीचं बघा काय चाललंय मग. दीदी इथं सगळा मेकअप ट्राय करून घेते. दीदीने मेकअप ट्राय करून इथं किती वेळेस घालवलाय. अर्धा तास झालं आम्ही दोघं नुसतं चालतोय इकडून तिकडं. दीदीने स्किन केअर सिलेक्ट केलं होतं पण घेतला मेकअप. मेकअप म्हणजे काय घेतलंय मी, एक लिपस्टिक घेतली. पण मी तुला काय पण घे बोललो ना, तू ते घेतलं. दीदी अजून एक चीटिंग करते की आता बोलते की मी स्किन केअरचे प्रॉडक्ट ऑनलाईन सिलेक्ट केलं, मेकअप घेतल्यानंतर बोलते. कारण की मी जे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरते त्याचा स्टोअर आपल्या इथे नाही आहे, आणि होते ते मागच्या वेळेस इथे, पण आता ते बोलतात की आता ते अवेलेबल नाही आहेत, म्हणून मी ते कार्टमध्ये ॲड करून ठेवलेत आणि मी ते ऑर्डर प्लेस करते. पण हे तर आपलं ठरलंच नव्हतं. आपलं ठरलेलं की इथं जे पाहिजे ते घे. मग ठीक आहे, स्किन केअर सोड, आता मी हे घेते, तू त्यांनी मला मेकअप. हां, मेकअप डन, बस. एक चिठ्ठी संपली. मग नेक्स्ट चिठ्ठी. नेक्स्ट चिठ्ठी थांब. एक सिलेक्ट. क्लोथिंग गाईज, आता खरी शॉपिंग होणार. लेट्स गो. पण ही पण कार्टवर ॲड नाही करायची, ऑनलाईन नाही. नाही, इथेच घेणार. जे पण मला भेटेल ते मी घेणार. मला माहिती आहे मला काय घ्यायचं. मी काही घेऊ शकते. आता काय ड्रेस, जीन्स सगळं घेऊ शकते. माहित ना? जुडी आमची आता आम्ही सोबतीने आले शॉपिंग करायला. आम्हाला इतकं बोर झालंय. आम्ही गेले 1 तास झालं. दीदी नुसती म्हणजे शॉपिंगची साठी सिलेक्ट करते काहीतरी, जीन्स का काहीतरी ड्रेस सिलेक्ट करते. 1 तास झालं नुसतं सिलेक्ट करते आणि आता ट्रायल करायला गेली आहे. ट्रायल करायला अर्धा तास झालं गेली आहे. अरे सगळी मुलं ही मला रिलेट करू शकतात आम्हाला दोघाला, की कुठल्या पण जरी आपण फिमेल म्हणजे मम्मी असू दे, दीदी असू दे किंवा फ्रेंड असू दे, कुठल्या जरी फिमेल सोबत शॉपिंगला कधीच जाऊ नये. गेलं ना, नाहीतर उभा राहून आणि बोलता पण येत नाही. आणि त्यांना एकच सांगण्याचा उद्देश आहे की आमचा पण विचार करा, लवकर शॉपिंग करत जावं जरा. आवडलं घ्यायचं, नाही घेतलं नको. मुलांचं बघा कसं असतं, दिसलंय आवडलंय घेतलं संपलं. मी तर म्हणजे पर्सनली मी घालून पण बघत नाही काय घेताना. डायरेक्ट आवडलंय, दिसलंय, साईज बरोबर असले डायरेक्ट घेणार. दीदी तर एक्सेप्शनल केस आहे. दीदी मागच्या वेळेस समीर, दीदीच्या बड्डे वेळेस मी 4 तास एकटा थांबलोय दारात. 4 तास. आणि मला फोनचं चार्जिंग माझं 3 का 4% होतं. गेलतो तेव्हा, त्यानंतर 4 तास माझा फोन स्विच ऑफ. मी जारा लोकांना माहीत असेल, बसायला कुठंच जागा नसते, नुसतं इकडून तिकडं चालत होतं. आता आमच्या दोघांचे सेम कंडिशन आहे. सेम कंडिशन आहे. आणि आधीच एकतर आम्ही काल रात्री पिकल बॉल खेळलो, त्याच्या काल रात्री फुटबॉल खेळलो. संपलोय आम्ही. चला आपण तोपर्यंत काहीतरी खाऊन घेऊ. कुठली घ्यायची? आणि तू हे सिलेक्ट करायला किती वेळ लावला? सगळं ट्राय करायला नको का? आम्हाला आता काय म्हणलं माहितीये का, अरे दीदीला फोन कर, ट्रायल रूम मध्ये पडली काय विचार. इतका वेळ कसा लागू शकते म्हणलं. कम्फर्टेबल आहे. मी एकदम मस्त मी फ्लाईटमध्ये झोपू शकते. मला थँक्यू. मला एवढे दिवस झालं जीन्स घ्यायची आहे आणि मला ऑनलाईन जीन्स घेणं होत नाही, म्हणून जेव्हा मी क्लोथिंग उचललं त्यावेळेसच मला माहीत होतं जीन्स घ्यायची आहे, कारण ते फिटिंगला मला कळत नाही ऑनलाईन. सो मग मी आज चांगलीच छान जीन्स घेतली आहे ह्याच्याकडून. आता नेक्स्ट चिठ्ठी. बापरे, आज तर फुल मजा चालली आहे माझी. आता ह्या दोन्ही मधलं सिलेक्ट कर. ते जरा जपून सिलेक्ट कर, कारण का त्यावरती आमचं पण डिपेंड आहे आजचं पुढचं सगळं. ठीक आहे. ही साईड मला वाटतं लकी आहे, मग अशी क्लोथिंगची ही साईड.
हा ही तू थोडी सांगणार इंडियन फूड यात काय होतं यात काय होतं मला दोन्ही इटालियन चाललं फक्त असतं. इटालियन फक्त दीदी खाऊ शकते त्यामुळेच मी म्हणलं विचार करून कर मी इटालियन आज माझी मनस्थितीच पण नाही मला इटालियन दोन्ही खायची चाललं असतं तू सिलेक्ट केलं असतं ना माझं समीरचं दोघांचं तोंड पडलं कॅन्सल झालं असतं असतं बरं, ठीक आहे छान सिलेक्ट केलंय बा मी इंडियन काय खायचं इंडियन मध्ये काही चालेल आज तर आज खाऊ शकते समीर सांग समीर समीर तू सांग इंडियन फूड तू सांग समीरनी आणि मी नाही select आज केलंय. आपण दीदीसाठी सरप्राईज आहे तर दीदी म्हणेल तेच खाणार आपण हा, खातो का मग इटालियन Italian खाऊ चिट्टी बघा. नाही दरवेळेस चिठ्ठी बदला बदली नाही आता आम्ही आलोय चहा प्यायला चहा प्यायला समीर आणि मी कॉफी पितोय दीदी चहा 6 चहा वाजले 6 आणि आम्ही घरी नाहीये त्यामुळे मी चहाशिवाय राहूच नाही शकत त्यामुळे मी चहा 6 वाजलेत आत्ता तर डिनरला जाऊ शकत नाही मग आम्ही आता चहा नाश्ता करून घरी जाऊन चेंज करून मग डिनरला जाणार इंडियन फूड इंडियन फूड आपण काय करू भूक लागेल ना घरी जाऊ चेंज करू आणि मग जेवायला जाऊ कारण मग तोपर्यंत भूक पण लागेल जेवायला लेट जाऊ थोडं तसं डिनर नंतर माझ्याकडे अजून एक लास्ट सीट बाकी आहे पण ती मी दीदीला डिनर नंतर देणार आहे अच्छा, अजून काहीतरी आहे का अजून काहीतरी आहे मला वाटलं झालं आता डिनर म्हणजे संपलं ब्लॉग कंटिन्यू करू आपण बघूया आता त्यामध्ये काय आहे. मस्त झाली शॉपिंग एकदम मस्त कधी जायचं जेवायला जेवायला थोड्या वेळाने जाऊ आता फ्रेश होऊन मग भूक पण लागेल तोपर्यंत 3 hours later. भूक लागली का आता लय डेंजर वाली भूक लागली आहे इतकं थांबून थांबून पाय पण दुखतं ते नाळवर नाचली भयंकर भूक लागली ना त्यात इंडियन आम्ही आता आलोय जेवायला काय खायचं सांग? मी तर मटन थाळी खाणार आहे म्हणजे मटण बिर्याणी थाळी. खायची आहे मला पण त्याआधी इथे थाळी चांगली मिळते तर थाळी खाणार नुसती मटन बिर्याणी खाऊन माझी भूकच जाणार नाही असं किती लागतं तुला एवढे तू मी खाते आणि मी जास्त खायला लागले ना की हा म्हणतो भास्कर तू बंद कर मला आता चांगलं वाटायला लागलं की थँक गॉड मी इंडियन चीट सिलेक्ट केली काय आम्ही तर थाळीच खातो मागच्या ब्लॉग मध्ये पण दिसला असेल पण दीदी होती म्हणून त्या जागी जाता आलं नाही म्हणून इथं जरा डिसेंट प्लेस दीदी संपल का एवढं संपतं इझी दीदी लय खाते बघ की आता दोघं पानची नशी करत आहेत मला आवडतं दरवेळेस मला कधी पान घेऊन द्यायचं नाही पण आता जेव्हापासून समीर इकडे राहायला आला ना तेव्हापासून मला पान खायचं ब्लॉग एंड करतो हाऊ वॉज युअर डे सांग कॉंग्रॅच्युलेशन 250K सबस्क्रायबर नेक्स्ट ब्लॉग कमिंग सून दीदीचा हाय गाईज आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नेक्स्ट ब्लॉग काय प्लॅन नाही केला तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करा की नेक्स्ट ब्लॉग काय करू थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय